कदाचित पुरुषांना वेगळं वाटेल किंवा अजून काही वाटेल, पण निरीक्षण वृत्ती महिलेची चांगली असते बरं का पुरुषांपेक्षा. बाबा खरंय की कुठे? निरीक्षण वृत्ती पुरुषांपेक्षा महिलांची जास्त असते. म्हणून पाहुणं जरी बघून आलं तरी बाया पाठवायलाच लागत्या. आणि मग लोक म्हणतात पाहुणं बघून गेलं घरी पण बाया येणार. ते सगळं आहे त्या कोणच्या आता ते बायांच्या. म्हणजे निरीक्षण वृत्ती जास्त कोणाची आहे? महिलांची. फक्त फरक एवढाच आहे की त्यांची संत परीक्षा करण्याची निरीक्षण वृत्ती आहे आणि आमची जंत परीक्षा म्हणू का? बरं असो, चला हरकत नाही, जे काय असेल ते. आणि मग निरीक्षण करते मुक्ताई. निरीक्षण करता करता यांनी तिघांनी विचार केला, अरे आम्ही नमस्कार केला, मुक्ताई नमस्कार करत नाही. दादा म्हणतात, मुक्ती तुला माहिती आहे का अधिकार किती मोठा आहे नामदेव महाराजांचा? ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आपण इथपर्यंत येतोय ना, ज्या पांडुरंग परमात्म्याचा चरण स्पर्श व्हावा म्हणून आतुर झालेलो असतोय ना, त्या पांडुरंग परमात्म्याच्या बरोबर असतात. पांडुरंग परमात्म्याच्या बरोबर असतात नामदेव महाराज, बरं का? आणि मौली तशाच पद्धतीने समजवित आहेत, काका तशाच पद्धतीने समजवत आहेत. तेवढ्यात मुक्ताई म्हणते, जयास अखंड पांडुरंगाचा संग. मुक्ताई म्हणत्या, जयास अखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही? अरे म्हणे असं का? तेव्हा सांगितलं, दादा हे जर पंढरपूरचे आहेत ना, तर असं मी वाचलेलं आहे, पंढरीच्या लोकांनाही अभिमान. पुढे पाया पडती जन एकमेका. पाया पडती जन एकमेका. समोरचा माणूस जर आपल्या नमस्कार करायला आला, बरं का, तो लहान आहे की मोठा आहे बघू नका, कमीत कमी आपल्याला हात तरी जोडता आले पाहिजे, थोडं तरी नतमस्तक होता आला पाहिजे, थोडी चेहऱ्यावर तरी नम्रता दाखवा, डोळ्यामध्ये तरी तेवढी नम्रता दाखवा थोडीफार. हातात काही वस्तू असतील, एखादा आला तुमच्या पाया पडायला, तर कमीत कमी तेवढी नम्रता तुमच्या नजरेतून तर दाखवा. पण विश्वाचा मालक त्या ठिकाणी विश्वगुरु निवृत्ती दादा नमस्कार करतायत, ताठ मानेने उभे आहेत, आहे का नाही? माऊली नमस्कार करतायत, नामदेव महाराज ताठ मानेने उभे आहेत, सोपान काका नमस्कार करतायत, जरा सुद्धा वाकले नाहीत. आणि हेच निरीक्षण केलं माझ्या मुक्ताईने. आणि मग मुक्ताई म्हणते, जयास अखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही. देवाला मन जर आम्हाला अर्पण करायचं आहे ना, तर अर्पण करण्याची भूमिका तेव्हाच माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते, ज्या वेळेला अभिमान बाजूला सारून नम्रता असते. काय अभिमान जर असेल तर तुम्ही काही देऊ शकत नाही, अर्पण करू शकत नाही, काही सांगू शकत नाही. उलट आरती घेत राहाल, घेत राहाल, घेत राहाल, बरं का? हात देताना सुंदर दिसतात का घेताना? आपले जे हात आहेत ते देताना सुंदर दिसतात का घेताना सुंदर दिसतात? देताना सुंदर दिसत असतात. दान हे हाताचं काय आहे? लक्षण आहे, सुंदरता आहे. दान करणं ही हाताची सुंदरता आहे, बरं का? किती जरी घेण्याचा प्रयत्न केला, किती जरी घेण्याचा प्रयत्न केला तरी हात सुंदर दिसत नाहीत. पाप कर्म घडले जातात. पुण्य कर्म घडावेत असं वाटत असेल तर जे जे काही आपल्याकडे आहे चांगलं ते देत राहा, देत राहा, देत राहा. कुठपर्यंत? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. पण लक्षात ठेवावं, त्याचे हात घेतलेत म्हणून कृतज्ञ होता कामा नाही, कृतज्ञ होता कामा नाही. असो, देवाला मन अर्पण करा. कारण का माहितीये का? सगळं ठिकाणावर येतंय, मन ठिकाणावर येत नाही. सगळे इंद्रिय तृप्त होतात, मन कधीही तृप्त होत नाही. आणि मनाला जर आवर घालायची असेल तर सारथी भगवान श्रीकृष्ण पाहिजे, देव पाहिजे, तर ते मन स्थिर राहील, अन्यथा मन स्थिर राहणार नाही. पुढे भगवंत काय म्हणतात? मयव मन अदत्व मय बुद्धी निवेशय. तुम्ही काय करा? मला बुद्धी अर्पण करा, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा, बरं का? आता माणसाची बुद्धी कशी कार्य करते बघा. काय कार्य करते बरं माणसाची बुद्धी? माणसाच्या मनाला आणि बुद्धीला काय आवडतंय बरं? पूर्वी एक गोष्ट होती आपल्याला शाळेमध्ये, आम्हाला एक गोष्ट होती. ती गोष्ट अशी होती, एक माकड एका जांभळाच्या झाडावर असायचं.
श्याम महाराज आपल्याला गोष्ट होती त्यावेळेला, जांभळाच्या झाडावर असलेलं माकड खाली मगरीला जांभळं टाकायचं. बाबा ती मगर जांभळं खायची, पण एक दिवशी तिने विचार केला की जांभळं जर एवढी गोड लागतात, थोडीशी टाकलेली, हा तर झाडावरच बसेल असतो आणि हा सतत जांभळं खात असतो, याचं कालीज किती गोड असेल बरं. आणि एक दिवस त्याला सांगितलं, चला आमच्या घरी चला. बसलं ते माकड त्या मगरीच्या पाठीवर, निम्म्यावर नेला आणि उचलापट करते. म्हणे काय चाललंय? म्हणे काय नाही, मी विचार करीत होते बऱ्याच दिवस की तू जी जांभळं टाकतोय ती जर एवढी गोड आहे तर तू रोज त्या जांभळाच्या झाडावरच बसलेला असतो, तुझं काळीज किती गोड असेल. आता व्यवस्थित ऐका हा, त्यावेळची माकडं हुशार होती आणि मगरी बुद्धू होत्या. म्हणून माकडाने काय सांगितलं, अगं बाई तुला जर काळीज खायचं आहे तर पहिले सांगायचं तर खरी का तुला काळीज पाहिजे. एवढं प्रेम आपलं तुला मी न खाता जांभळं देतोय, मी काळीज नाही देऊ शकत का? पण मी काय करतोय, रोज हिंडताना फिरताना काळीज पहिले त्या जांभळाच्या झाडावर काढून ठेवतो ना, मग हिंडायला जातो. मग तेव्हा ती मगर बोलते, असं आहे का, चल मग तुला परत तिथं सोडते, मग मला दे. सोडल्यानंतर बोलते, बुद्धू कधी काळीज काढता येतंय का माणसाचं, ज्याचं प्राण्याचं. बरं का, फरक फक्त एवढाच आहे, त्यावेळेच्या मगरी बुद्धू होत्या आणि माकडं हुशार होती. आता एक एक माकडाला 4-4 मगरी फसवितात. काय बर्बाद झाल्यावर बोलतोय, येडा झालो काय, येडा झालो मी, पागल झालो, असं काहीतरी आहे ते. बर्बाद झाल्यावर बोलतोय. म्हणून भगवंत म्हणतात, दादा ते मन याला त्याला देण्यापेक्षा मला दे ना. काय आपण नेहमी एक दृष्टांत ऐकतोय की नाही, सीतामाईने हनुमंताला मोत्याचा हार काढून दिला, रत्नाची माळ काढून दिली. हनुमंताने काय केलं, मारुतीरायाने जाऊन चेच करायचं काम केलं. एक एक मणी चेस्तायत टाकून देतात, एक एक मणी चेस्तायत टाकून देतायत. शेवटी इतर वानरांनी माईच्या कानावर टाकलं, सीता मातेच्या कानावर टाकलं, तुम्ही दिलेला रत्नाचा माळ बघायचा, हार बघायचा, काय करायला घेतलंय. म्हणे काय, एक एक मणी काढतोय फेकून देतोय. जाऊन विचारलं, दादा काय चाललंय? म्हणे काय नाही, मी राम शोधतोय, याच्यात ज्याच्यात राम आहे त्यालाच मी जवळ करतोय, ज्याच्यात राम नाही त्याला मी फेकून देतोय. तेव्हा वानरांनी विचारलं, तुझ्यात तरी आहे का? कोण? राम. अरे सीते सकट दाखवतोय ना दादा, सीते सकट, रामच नाही सीतामाई पण आहे. हृदयामध्ये त्या ठिकाणी देवाला बसवता आलं पाहिजे. हृदयी बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हृदयी बंदीखाना केला. आम्हाला हृदयामध्ये देवाला साठवता आलं पाहिजे. आम्ही घरात किती साठवलंय, आम्ही अजून कुठे कुठे साठवलंय, यापेक्षा देवाला कुठे साठवता आला पाहिजे, आम्हाला हृदयामध्ये साठवला आला पाहिजे. संतांनी हृदयात साठवायचा प्रयत्न केला. धरीला पंढरीचा चोर, पण कसा धरला? त्याच्या गळ्याला नाही. नातांच्या घरची उलटी कोण आहे, आम्हाला बाहेर जर कोणाला पकडायचं असेल तर त्याच्या हाताला धरावं लागतंय, त्याच्या पायाला धरावं लागतंय, त्याला बांधावा लागतो. इथे देवाला जर बांधायचं आहे ना तर आमच्या गळ्याला दोर बांधायचे. आमच्या गळ्याला म्हणजे दचमा करायला इथे मन आहे. बरोबर ना बाबा? आपण इथे जो टिळा लावतो तो कोणासाठी लावतो? मनासाठी लावतो. इथे मन आहे. मनाला बांधलं की देव दिसतो, मनाला बांधलं की देव प्राप्त होतो. म्हणून किती सोपं सांगितलंय बघा या 12व्या अध्यायातील आणि 8व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, मन मला अर्पण करा, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा. म्हणजे काय होईल? निवेशिष्यसि मयव आता रोधवन संशय. बरं का माऊली, सर्वांनी एकांतात बसावं आणि विचार करावा. आम्ही देवाचा विचार करतो, आमचा स्वतःचा विचार कधी केलाय का? नरदेह देव पाहण्यासाठी आहे की देव होण्यासाठी आहे? मनुष्य देह जो आम्हाला भगवंताने दिलेला आहे, हा मनुष्य देह देव पाहण्यासाठी आहे की देव होण्यासाठी आहे? फक्त देव पाहण्यासाठीच म्हणाल तर प्राणी पक्षी पाहत नाहीत का? नाही का बाबा? एखाद्या हत्तीला जर शिकवला ना तर हत्ती सोंडीमध्ये देवाला हार घालतो, हत्ती सोंडीमध्ये घेऊन देवाच्या पुढे नारळ फोडतो. बरं का?
आणि खरंच पशु पक्षी गुणवंत आहेत. काही पशु पक्षी जर माणसाळले ना तर माणसासारखे वागण्याचा जगण्याचा प्रयत्न करतात. बरं का, माणसासारखे वागण्याचा जगण्याचा प्रयत्न करतात. मागे पालघर सारख्या ठिकाणी कावळा प्रसिद्ध झाला होता. आदिवासींनी पाळलेला कावळा. पोरं काका बोलली की तो पण काका बोलायचा, पोरं मामा बोलली की तो पण मामा बोलायचा. सोशल मीडियाला त्याला खूप आपण व्हायरल केला होता. सगळीकडे सगळ्यांनी बघितला असेल तो कावळा. बरं का मौली, पोपटाला जर आम्ही शिकवलं तर त्या पद्धतीने तो काही वेळेला बोलत असतो. माणसाला किती शिकवलं तर माणूस माणसासारखा वागतो सांगा. म्हणून संत कधी कधी आमच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला सांगतात, एक जाणीव करून देतात की दगड परवडला, दगड एकदाच मंदिरात जातो, देव होतो. माणूस कितीतरी वेळा मंदिरात गेला तरी कर्माचरणात जर बदल नसेल, वागण्यात जगण्यात जर बदल नसेल, त्याच्या राहण्यामध्ये जर बदल नसेल, तर दादा सांगा ना, मला काही उपयोग आहे का? आहे काही उपयोग? संतांनी अधिक करून जो विचार केलेला आहे ना, तो आमच्या जगण्या वागण्याचा. आम्ही तुकाराम महाराज व्हावं वरच्या अंगाने का अंतरंगाने? वरच्या रंगाने व्हायला काय वेळ लागणार आहे का माऊली? वरच्या अंगाने व्हायला वेळ लागणार आहे? आम्ही माऊली ज्ञानोबा व्हावं, त्यांच्यासारखं वागावं जगावं. आम्ही शांती ब्रह्मनाथ महाराजांसारखं वागावं जगावं. जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई यांच्यासारखं आम्ही व्हावं. अंतरंगाने वागता आलं पाहिजे आम्हाला. अंतरंगाने बदल करता आला पाहिजे. अंतरंगाने तसं जगता वागता आलं पाहिजे. बरं का, अंतरंगाने जगता वागता आलं पाहिजे. ज्या युगामध्ये आपण कार्य करतोय ना दादा, त्या युगाचं नाव आहे कलियुग. कलियुग. आणि कलियुगाची ख्यातीच लई न्यारी सांगितलेली आहे. बरं का, बरोबर आहे ना बाबा? नाही, लई न्यारी ख्याती सांगितलेलं आहे. खोट्याला सहकार्य करणार, खोट झुंबडच्या झुंबड घेऊन फिरणार, आणि सत्याला मात्र एकट्याने फिरावं लागणार आहे. कलियुगाचं सांगतो हा मी, कलियुगाचं सांगतो. खोट्याला सहकार्य करणार, सत्याला विरोध करणारे पायलीचे 50 असणार. बरं का, अंतरंगाने परमार्थ करणारे कमी असणार, बाह्यरंगाने परमार्थ करणारे अधिक असणार. बकासारखे संन्याशांची संख्या अधिक दिसणार, बगड्यासारखे संन्यासी. पण अंतर्मुख होऊन सर्वस्वाचा त्याग करणारे मात्र एका बाजूला कुठेतरी पडलेले असणार. कलियुगाचं महात्म्य आहे, कलियुगाचं वर्तन आहे, कलियुगाचं वर्तन आहे. आणि आम्हाला बसल्या जागेवर जर तो कलियुग संपवायचा आहे, सत्ययुगाला जर सुरुवात करायची आहे, कृतायुगाची कर्म जर करायची आहेत, तर आम्ही आदर्श घेतला पाहिजे भगवान श्रीराम प्रभूंचा. आम्ही आदर्श घेतला पाहिजे तुकोबांचा, माऊली ज्ञानोबांचा, शांती ब्रह्मनाथ महाराजांचा, जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई यांचा आम्ही आदर्श घेतला पाहिजे. आदर्श घेतला पाहिजे. बरं का माऊली, विचार बदला सगळं बदलेल. काय माणसाने विचाराने बदलावं ना. सकाळी भेटला त्यावेळेला त्याने सांगितलं म्हणे टिटवाळ्यापर्यंत जाऊन यायचं आहे. आणि मग थोड्या वेळाने जेव्हा रस्त्यामध्ये भेटला तेव्हा म्हटलो निघाले का टिटवाळ्याला? नाही नाही म्हणे, आता खडवीला चाललोय. आता विचार बदलला, विचार बदला. आपण स्वतः बदललेलो दिसू. कुंभार दादा माती आणायला गेले, शेतामध्ये माती खोदत असताना त्यांच्या मनामध्ये विचार आला, माती चांगली आहे, चांगल्या प्रकारची आहे, अगदी थोडा पण खडा नाही त्याच्यामध्ये, एकदम मस्त माती आहे. पण याचं काय बनवायचं? म्हणे आपण एक काम करूया, आपण छोट्या छोट्या वस्तू बनवायचा विचार करूया. मग छोट्या छोट्या वस्तू बनवायचा विचार करायचं म्हटल्यानंतर मग काय करायचं? मग त्याच्या मनामध्ये आला, आपण या मातीच्या चिलीम बनवूया. चिलीम कशाला म्हणतात बरं? मी वाचनात आलं पण माहिती नाही काही कशाला म्हणतात चिलीम ते, मला नंतर सांगा बरं का.
चिलीम बनवूया म्हणे. त्याला कारण आहे, कमी मातीमध्ये जास्त पैसे. बरोबर, कमी मातीमध्ये जास्त पैसे. दुसरं, मडक्याची किंमत करतात. अहो आहेच तसं, ज्याचा फायदा आहे त्याची किंमत करतात. बाबा खरंय की खोटं आहे? जो समाजाला उपयोगी आहे त्याची किंमत करतात. किंमत कोणची केली जाते माऊली? शाम महाराज. जो लोकांना थंड करतो त्याची किंमत करतात, आणि जो लोकांना गरम करतो ना, एकदा सांगितलं काय, हातात दिलं काय ना, वस्तू हातात पडली काय, निघाला सटकला, कोण किंमत करत बसते? भेटली हे भाग्य, भेटली हे भाग्य. मग त्या कुंभारदादाने विचार केला, आपण चिलीम बनवूया, भरपूर पैसे येतील, असं होईल तसं होईल, हे होईल ते होईल. ही मडकी बिडकी कोण बनवत बसताय? बनवलं तर लोक किटकिट किटकिट करून 100 सांगितलं का 50 देऊन जातात, कोणी देतात तर कोणी ठेवून जातात. चिलीम वाले तसे रोखारोख. बरं असू द्या, चला हरकत नाही. माती खोदताना विचारतोच, माती गाडीमध्ये भरताना विचारतोच, गाडीतून माती घरी आणताना विचारतोच. चिलीम बनवायचा, घरी आणली, पाणी ओतला, मळता मळता विचार बदलला. बाबा माती मळता मळता विचार बदलला. काय सांगितलं, काय मनामध्ये आला? चिलीम बनवून जास्त पैसे मिळतील, खरं आहे, पण शेवटी काय होईल माहितीये का? ते पाप आहे. तो बोलतोय, मी नाही बोलत. काहींच्या मनाला लागेल कदाचित, पण पापच आहे. असो. आश्चर्य वाटतंय हो बाबा, आश्चर्य वाटतं की ज्या वेळेला माणूस एवढा तापलेला असतो. आता काही कमी गरमी आहे का? नाही का? कमी गरमी आहे आता? एवढ्या गरमीत जर एखादा माणूस कोपऱ्यात जाऊन विडी ओढत असेल तर त्याचा सत्कार नाही करावा का आपण? गरमीला गरमी देतोय, एवढ्या गरमीत जाऊन जर मामा एखादा जर कोपऱ्यात जाऊन सिगरेट ओढत असेल. असो, चला. माती मळता मळता त्याने विचार बदलला आणि काय सांगितलं, नाही आपल्याला चिलीम नाही बनवायच्या, भले होतील ती, पण मडकी घडवायची, मडकी बनवायची, जे येतील ते येतील, पैसे जे येतील ते. आणि झालं, छान अशी मडकी बनवली तुम्हाला सांगतो. आणि हाच पिरियड होता, हीच वेळ. 80% लोकांच्या घरात मडकी असतील, कारण सगळ्यांनाच फ्रीजचं पाणी जमत नाही. आपल्याला तर नाहीच ना बाबा, लगेच कप होतात. बाबा खरं घेऊ खोटं आहे? कुठं गेलो तरी आपण काय सांगतो, बाबा फ्रीजचं नको, मडका असेल तर मडक्यातलं पाणी द्या, नाहीच तर गरम पाणी द्या, चालेल. आणि झालं बाबा, मडकी वगैरे बऱ्याचशा प्रकारे संपली. पण जी मडकी तिथे शिल्लक होती ना, त्या मडक्यांनी त्या कुंभार दादाला विचारलं, दादा मला सांगा, तुम्ही माती खोदायला गेले त्यावेळेला तुमच्या मनात काय होतं? चिलीम बनवायचं. तुम्ही माती गाडीमध्ये भरली, काय विचार होतं? चिलीम बनवायचं. माती घरी आणली, काय विचार होता? चिलीम बनवायचं. मग म्हणे, नाही रे दादा, माती मळता मळता माझा विचार बदलला. ऐका काय बोलतो कुंभार दादा, माती मळता मळता माझा विचार बदलला. तेवढ्यात तिथेच त्याला थांबून तो मडका बोलतो, दादा तुझा विचार बदलला. ती माती बोलते, दादा तुझा विचार बदलला, पण माझं आयुष्य बदलून गेलं. माझं आयुष्य बदलून गेलं. कसं? आज जर ह्या मातीची तू चिलीम बनवली असती ना दादा, ज्याच्या घरात गेले असते ना, मी पण जळले असते आणि त्यालाही जळलं असतं. पण आज मडकं बनवल्यामुळे ज्याच्या घरात जाईन ना, मी तर थंड असेनच असेल, त्यालाही थंड करेन, त्यालाही थंड करेन, त्यालाही थंड करेन. आयुष्यात एवढं ज्याला जमलं ना, निविशिसी मयव आता रोधवन संशय, हा जमून घेऊया, त्यासाठी प्रयत्न आहे बरं का, त्यासाठी प्रयत्न आहे. मातृक्षेत्र खूप वर्षांपूर्वी ह्या मुलांचं हरपलं गेलं, नाही का बाबा? आई खूप वर्षे झाली गेलेल्या, नाही का? बाबांनी आधार दिला, बाबांनी संगोपन केलं. या ठिकाणी बाबांनी त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं बरं का. अतिशय मेहनती माणसं, अतिशय मेहनती माणसं. मला तरी वाटतं असं एक दिवस पण नसेल ज्या वेळेला करती कमावती येते त्यावेळेला की शेतावर दिसले नाही. मामा खरंय की कुठे? आणि त्यांचा आदर्श तुम्ही घेतलाय. मामा कुठे आहे ना आपला मालाव, जिटा बांधायला घेतल्या, जिटा लावायला घेतल्या, जिटा तोडायला घेतल्या, काशी लावायला घेतले, काही ना काही आपलं चालूच. काय असो, अतिशय मेहनत घेतली, काबाड कष्ट केले, मुलांना सांभाळलं, मुलांवर संगोपन केलं, चांगल्या प्रकारे संस्कार केले. आणि संस्कार केले म्हणून आज खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे कार्य आहे पोरांचं, मुलांचं चांगल्या प्रकारे कार्य आहे बरं का. प्रत्येक ठिकाणी जिथे कमी तिथे आम्ही,
भगवान बाबा खरंय की खोटं आहे? आणि तसंच असावं माणसाने बाबा, जिथे कमी तिथे आपण नाही का पाहिजे तसं. रमेश मामा, जे भगवंताने आपल्याला जे काही कला गुण दिलेले आहेत त्या नम्रपणे आपल्याला समाजामध्ये त्याचा प्रसार प्रचार करता आला पाहिजे, समाजासाठी कार्य करता आलं पाहिजे. कोणी निंदा अथवा वंदा स्वहित आमचा धंदा. आणि अशा प्रकारे आज या ठिकाणी समाज कार्य करताना आपल्याला ही मुलं, अधिक करून हा भोईर परिवार. आता भोईर परिवार म्हटल्यानंतर संपूर्ण गावच भोईरांचं नाही का? जसं तुमचं जाधवांचं आहे, जसं तुमचं शेलारांचं आहे काय, तसं आमचं उशेद गाव हे अधिक करून भोईर परिवार आहे. आणि अनेक कलावंत या ठिकाणी पाहायला मिळतात, अनेक कलावंत बरं का, अनेकांचा आदर्श आहे. मी ज्या वेळेला अतिशय लहान होतो, अतिशय म्हणजे मला तरी वाटतंय की अगदी दुसरी तिसरीला असेल, अशा वेळेला कृष्णा बाबा बसलेले ते आणि आमचे सखाराम शेठ, सखाराम तारमळे, तुम्हीच त्या दिवशी आठवण करून दिली, बरोबर की नाही? आणि आदर्श असतो. आम्ही जे घडलो हे नुसतंच नाही घडलो काही, त्याच्यानंतर आमचे भगवान बाबा काय बाबा, जे जमल ते आणि जिथं जमेल तिथे, कोणी नसेल तिथे बिंदास आवाज द्या, ज्या वेळेला वेळ असेल त्यावेळेला 100%. आमचे चंद्रकांत महाराज आहेत, आता चंद्रकांत बाबा आहेत, रामचंद्र बाबा, चंद्र बाबा, आता ते जरा थकलेच समजा बरं का. त्याच्यानंतर आता आमचे विजय मामा आहेत, दत्त मामा आहेत, रवी मामा आहेत. त्याच्यानंतर भोईर परिवारच चाललंय बरं का. असे अनेक चांगल्या प्रकारचे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे कलावंत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आणि आपल्या माणसाला आपण सहकार्य करा, आपल्या माणसाला आपण पुढे घेण्याचा प्रयत्न करा. नाही तर मग काय होतंय माहितीये का, गाढवाच्या आणि कुत्र्यांच्या भांडणामध्ये गाढवं जाऊन खुर्चीत बसतात आणि कुत्री एकमेकाला फामटत बसतात. बऱ्याचशा ठिकाणी असं पाहायला मिळतंय बरं का. त्यामुळे थोडासा आदर्श घ्या आपण इतर लोकांचा, ज्यांनी कबाड कष्ट केले, मेहनत घेतली. बाकीचे काय माहितीये का तुम्हाला, ज्यांनी जसा चष्मा घातलाय तशी बघतील, जसा चष्मा घातलाय ना ज्यांनी तसे पाहतील ती, बरं का नाही का बाबा. एखाद्याने पिवळा गॉगल घातला असेल तर त्याला सगळ्या जगाला कावीळ झालेली पाहायला मिळते, सगळ्या जगाला कावीळ झाले असं बोलतो तो. मग त्याला सांगायचं बाबा तुझा गॉगल काढ, तू जरा बघ, जरा जगाकडे व्यवस्थित बघ नाही का. एखाद्याने पक्का काळा गॉगल घातला असेल त्याला दुपारी पण रात्र झाल्यासारखे वाटते, गॉगल काढायला पाहिजे ना. अर्थात काय माहितीये का, ज्या दृष्टीने आपण पाहतोय ना त्या दृष्टीने जग आपल्याला दिसत असतंय. जग तुम्हाला काय दृष्टीने पाहतंय याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही काय करताय याचा विचार करा बरं का.